असा पौष्टिक पदार्थ कुणाला आवडणार नाही, सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीने असा पौष्टिक पदार्थ आहे. खायला तर एकच नंबर आहे. अशा पद्धतीने बनवून तुम्ही खाऊन बघा, एकच नंबर असा होतो. तर गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. स्वयंपाक घरामध्ये सुद्धा स्वागत आहे. तरी हे झाड कसले आहे तुम्हाला माहिती आहे का? रताळ्याचं झाड आहे हे. आणि याला ना खूप मोठं रताळं भेटलं मला, एकच रताळं बरं का. तर बघू शकता अजून रताळे तुम्हाला मी दाखवते. पण आता एक रताळा मी काढून घेतलं, खूप मोठं. याच्यावाले 2 तुकडे झाले. ते 2 तुकडे, एक हे शेंड्याचं आणि हे एक बुडखाचं. तर असे हे 2 तुकडे आहेत. म्हणजे खूप लांब लचक असं हे रताळा निघलं. मी लावून त्याला किती 2 महिने झालेले आहेत. 2 महिन्यामध्ये एवढं छान असं मस्त रताळा आलेला आहे. मी आता तुम्हाला दाखवते इकडं खाली. आता आपल्याला हे रताळे जून महिन्यापर्यंत रताळे येणार. त्याला खूप छान असं, मला आधी व्हिडिओ काढायचं लक्षात नाही. तर बघू शकता इथे खूप मोठं एक रताळे, पण मी ते आता काढणार नाही. मला सोमवार असतात ना, तर मी पुढच्या सोमवारी काढून घेणार. खूप मोठं रताळ आहे हे, पण खूप खालपर्यंत असं. आणि हे सुद्धा रताळच आहे, पण याला आपण झाकून टाकलेलं आहे, माती लावून दिलेली आहे. माती लावून दिल्यामुळं रताळ खूप छान असं मस्त होतं. तर माझ्याकडं भरपूर असे झाडं आहेत रताळ्याचे, भरपूर, तरी 5 ते 6 झाडं आहे. हे ऊसाची सरी आहे. ऊसाच्या सरीमध्ये मी सकाळी इकडे आले होते चक्की घ्यायला. तर इथे रताळा बघितला. आज उपवास पण आहे सोमवार. तर मग मी इथे एक रताळा पण काढून घेतलं. दुसरं रताळाचं झाड दाखवतो. आणि ते रताळं आपल्याला कसं उकडायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं चिक्की आहे, ती चिक्की घ्यायला मी आलेली. आणि इकडे एक रताळाचं मोठं असा वेल आहे. इकडे पण आता आपण थोडंसं उचकून बघूया. तर इकडं सुद्धा खूप छान असं मस्त रताळ आलेलं आहे. बघू शकता, मी असं उकरून दाखवते. आता या आपण इथं थोडंसं उकरून बघूया. तर बघू शकता इथे सुद्धा मोठे मोठे रताळे तयार झालेले. तर असे मोठे मोठे रताळे तयार झालेले आहेत. पण ते जर खाल्ले तर आता खराब होतील. फक्त मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ऊसाच्या सरीला सुद्धा तुम्ही रताळे लावू शकता दर सोमवारला खायला. मला तिखट खिचडी सोमवारच्याला मी खात नाही, म्हणून देवाने आज मला रताळं, मला माहीत नाही रताळं आलेली काय, पण देवानेच आज मला रताळं ऑटोमॅटिक समोर दाखवलं. तर मी लगेचच काढून घेतलं इकडून बघूया. तर चला, रताळा कसं उकडायचं ते आपण बघूया. पण रताळं छान असं धुवून आणलेलं आहे. पण रताळ्याची साईज बघा किती मोठी आहे. इथे तुकडा झाला होता अशा पद्धतीने, एवढं मोठं असं रताळं आहे. पण त्याच्या आपण अजून तुकडे करून घेणार आहोत. आता हे आपल्याला उकडून काढायचं आहे, तेला पाण्यामध्ये उकडून काढूया. तर इथे आपण आता तुकडा करूया. एकदम पांढरं शुभ्र आणि खूप छान असं इथे रताळे. तर बघू शकता छान असं मस्त रताळे आहेत. एवढे तर काही उकडायला एवढे खूप होतील एक माणसाला, तर एवढे नको उकडायला. इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. गावरान तूप आपल्याला इथे 1 चमचा घालून घ्यायचं आहे कढईमध्ये. रताळं उकडवण्याच्या पद्धती भरपूर असतात, वेगवेगळे असतात. काही वेळेस खेड्यामध्ये, गावाकडं राखीमध्ये सुद्धा उकडलं जातं. आम्ही सुद्धा राखीमध्ये उकडतो. पण आता मला ते जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा खूप छान होतात. आता तूप छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तुपामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालून घ्यायचं. 1 कप पाणी घेतलेले मी इथे. पाणी घालून घेऊया. ह्या पाण्याला छान उकळी घ्यायची. पाण्याला छान उकळी आलेली आहे. पाण्यामध्ये आपल्याला हे खापा केलेल्या रताळा घालून घ्यायचं आहे. 10 मिनटं झाकण ठेवून रताळे छान उकडून घ्यायचे. बारीक बारीक फोडी करायच्या रताळ्याच्या, म्हणजे पटकन उकडले जातं आणि छान होतं. याला म्हणतात त्याला पाण्यात उकडवणं. 10 मिनटं झाकण ठेवून देऊया. कमी गॅसवर, एकदम कमी गॅस करायचा. 10 मिनटं छान उकडून द्यायचं. मिनटं झालेली, आपण झाकण काढून बघूया. पूर्ण पाणी आटलेलं आहे.
छान मस्त खाली सुद्धा टाकलेली आहे, छान उकळलेली आहे. गॅस बंद करूया, थंड करून घ्यायची आहे आपल्याला रताळं. गॅस बंद केला आणि थंड करून घेऊया, झाकण ठेवून देऊया. बघूया 10 मिनिटांनी. इथे छान असे मस्त थंड झालेले आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे आपल्याला एक एक रताळे घेऊन अशा पद्धतीने साल्ट काढून घ्यायचं आहे, साल काढून घ्यायची आहे. तर पटकन अशी निघते, काय वेळ लागत नाही. एकदम पातळ अशी त्याच्यावरची साल आहे, पटकन निघले जाते. रताळाची साल जरी नाही काढली ना तरी चालतं, कारण की एकदम पातळ आहे ना. आपण स्वच्छ धुवून घेतलेले, ज्याला आवडतं त्याने तसंच पण खातात. काही लोक खातात ही साल वगैरे सर्व खातात, पण ज्याला आवडत नाही त्यांनी साल काढून घ्यायची, ज्याला आवडतं त्यांनी साल खाऊन घ्यायची. तर अशा पद्धतीने साल निघते, खूप पटकन निघते, काही वेळ लागत नाही, काही नाही. तर आता आपण जेवढं पाहिजे आहे तेवढं आपल्याला इथे घ्यायचं आहे रताळं. त्यानंतर अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने. आता इथे आपण रताळ्याचे असे एकदम बारीक तुकडे बनवून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही गूळ साखर वगैरे जर घ्यायची असेल तर घ्यायचं, किंवा रताळं तसं गोडच असतं, पण तुम्हाला जर ते नको असेल तर नाही घ्यायचं. आपण याच्यामध्ये दूधसुद्धा घालणार आहोत आणि गावरान तूपसुद्धा घेणार आहोत, पण आपण गूळ घालून घेणार आहोत पहिल्यांदी. तुम्हाला जास्त गोड नको असेल तर गूळ नाही घेतला तरीही चालन, तसंच फक्त दुधामध्ये खाल्लं तरीही चालतं. मी इथे गूळ घालून घेतला. गूळ अशा पद्धतीने घालायचा, आपल्याला तो पौष्टिक असतो म्हणून गूळ घ्यायचा आहे, किंवा साखर घेतली तरी चालेल तुम्हाला साखर आवडत असेल तर, पण मग गूळ छान लागतो. आणि इथे मी 1 चमचा गावरान तूप घेते. गावरान तूप आपल्याला घरचंच असतं, त्याच्यामुळं मागं पुढं बघायचं नाही खायच्या वेळेस. भरपूर असं घेतलेलं आहे मी इथं 1 चमचा मोठा. आणि दुकानचं तूप असं एवढं छान असं लागत नाही, तसं घरचं तूप खूप छान लागतं खायला. तर आता याच्यामध्ये आपण घेऊया दूध. एकदम पौष्टिक आहार होतो. आपल्याला सोमवार असतो, कुणाला सोमवारचं तिखट चालत नाही, खारं चालत नाही, तर मी सोमवारच्याला तिखट आणि खारं दोन्ही पण खात नाही. तर मग अशा पद्धतीने गोड खाण्याची वेळ येते एखाद्या वेळेस, पण कधी कधी ते सुद्धा जात नाही. पण मग असे पौष्टिक पदार्थ असल्यानंतर छान लागतात खायला. आता इथे आपल्याला गरम दूध घालून घ्यायचं आहे, एकदम गरम दूध आहे. दुधावरचे सायसुद्धा आवडते मला, तर इथे आपण दूध घालून घेतलेले आहे. बघू शकता छान असा मस्त आपल्याला आहार तयार झालेला आहे. तर एवढं छान असं नाश्ता कुणाला आवडतं कुणाला नाही. नाश्ता तर नाही, एकदम पोटभर जेवण होणार आहे आता एवढं याच्यामध्ये. भरपूर असं मस्त दिवसभर टेन्शन राहणार नाही. मी दर सोमवारी फराळ करत नाही, असंच काहीतरी थोडंफार असं चहा वगैरे दूध वगैरे घेतलं म्हणजे आपल्याला होऊन जातं. पण आज आपल्याला शेतामध्ये रताळा भेटलं तर रताळ्याचं लगेच आपण रेसिपी पण बनवली आणि पौष्टिक म्हणून खाल्या पण जाईन. आता जोपर्यंत रताळे आहे तोपर्यंत मला काही बनवण्याची गरज नाही. दर सोमवारी अशा पद्धतीने मी छान असा मस्त नाश्ता बनवणार. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नाश्ता नक्की बनवा. तर आजची रेसिपी कशी वाटली रताळ्याची तर ते मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने रेसिपी नक्की बनवा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद.